गुड मॉर्निंग गाईज. सो आजचा शेवटचा दिवस आहे आमचा उज्जैनमध्ये. आज आमचं चेकआउट आहे. आमच्या बॅगा वगैरे सगळ्या पॅक झाल्या आहेत आणि आता आम्ही चेकआउट करतोय. सो आज आम्ही काय काय फिरणार आहोत ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. सो स्टे ट्यून. आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलंय आणि आता आम्ही मंदिराजवळ आलोय ऑटोने. इकडे माझ्या भावाचा फ्रेंड राहतो, तर आम्ही त्याच्या हॉटेलमध्ये सध्या बॅग्स ठेवल्यात. आम्ही भस्म आरतीला जाणार होतो, पण गेट तिकडे बंद होते. कोणतरी सीएम येणार होता, त्याच्यामुळे सगळे गेट बंद होते. मग आम्ही बसने आलो. एक बस आहे ती उज्जैन फिरवते. 100 रुपये पर पर्सन. 4-5 मंदिरं असतात, कालभैरव पण असतं त्याच्यात. तर आता आम्ही त्या बसने आलोय आणि 3 मंदिरं इकडची फेमस आहेत, ती आता आम्ही दर्शन घेतलंय त्याचं. एक गणपती मंदिर आहे, एक काली माताचं मंदिर आहे जे शक्तीपीठ मानलं जातं, आणि एक वैभव महालक्ष्मी मंदिर आहे. आतापर्यंत आम्ही 3 मंदिराचे दर्शन घेतलेत आणि हे सगळे मंदिर बाजूबाजूलाच आहेत. आता आमची बस राईड झाली आहे. बसमधून टोटल 5 देवस्थानाचे दर्शन होतात. आम्ही कालभैरव तर ऑलरेडी केलं होतं, त्याच्यामुळे आमचा 2 तास असेच गेले. आम्ही त्या 2 तासात जेवण आणि शॉपिंग वगैरे केलं. तर तुम्हाला जर कालभैरव मेन करायचं असेल तर तुम्हाला ती बस फायदेशीर आहे. 100 पर पर्सन. ऊन आहे त्याच्यामुळे मी डोक्यावर ओढणी घेतली आहे. मी तुम्हाला बोललेली ना, आम्ही भस्म आरती बघायला जाणार होतो. सो भस्म आरती म्हणजे ते 3D मध्ये दाखवतात, जे कंटिन्यू तिकडे चालूच असतं. सो आता आम्ही परत ट्राय करतोय, आम्हाला मिळतंय का जायला. मग अशी गेट बंद होता म्हणून आम्ही बस राईड केली होती. आता आम्ही परत आलोय इकडे. या गेट मधून जायचंय, इकडून स्ट्रेट चालतच जायचंय, इथपर्यंत यायचंय, नंतर इकडून सरळ आतमध्ये. आज पण गर्दी आहे इकडे खूप. सरळ सरळ चालत जायचंय. इकडे गरमी नाही आहे, पण सूर्य डोक्यावरच आहे. नंतर इकडून इकडे यायचंय सरळ. सरळ येऊन मग इकडे तिकीट काउंटर आहे. 250 पर पर्सन चार्जेस आहे. या सीटवर बसायचंय.
सो गाईज आम्ही आता 3D भस्म आरती बघितली. खूपच छान एक्सपिरियन्स होता. असं वाटत होतं समोरच आपण बसलोय. खूपच छान वाटत होतं. तुम्ही पण इथे याल तेव्हा हा 3D एक्सपिरियन्स नक्की घ्या. तिकीटवर तर 300 रुपये लिहिले होते, पण त्या लोकांनी आम्हाला 250 सांगितले पर पर्सन आणि आम्ही 5 जण होतो तर त्यांनी डिस्काउंट दिला. आम्ही 1000 रुपयामध्ये 5 तिकीट्स घेतले. सो अशा प्रकारे आमची उज्जैन ट्रिप संपली आहे. आता आम्ही आमच्या बॅग्स कलेक्ट करून जातोय उज्जैन स्टेशनला. बाय. VIP दर्शन 250. इकडे मोबाईल लॉकर वगैरे पण आहे.